जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला नाव दुसऱ्याने ठेवलं. अहो ज्याचा 700 कोटीचा बंगला आहे ना, 700 कोटीचा, सकाळच्या जेवणामध्ये त्या चपातीला तेल नाही आणि त्या भाजीत मीठ नाही. ते जेवण केल्यानंतर एक बीपीची गोळी घ्यावं लागते, ब्लड प्रेशरची, आणि एक शुगरची गोळी घ्यावी लागते. त्याला झोप लागत नाही, मग 3 गोळ्या घ्याव्या लागतात जेवणानंतर. त्याच्यात झोपेची एक्स्ट्रा गोळी घ्यावी लागते. जो चालायला लावतो, बोलायला लावतो. अहो मी इथं पोपटासारखा बोलतोय, पण मला कोणतरी चालवणारा मालक आहे. ज्या वेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस अख्खं जग हसत होतो महाराज, सगळं जग हसत होतं आणि मी एकटाच रडत होतो. पण जीवन असं जगलं पाहिजे, मी गेल्यानंतर सगळं जग रडलं पाहिजे आणि मी हसत हसत गेलो पाहिजे. जिल्हास्तरीय वारकरी सिंचन शिबिर, या शिबिराचं आयोजन श्री माऊली बालसंस्कार संस्थेचे आयोजक अध्यक्ष हरिभक्त पारायण आमचे परमस मित्र, बंधुवत प्रेम करणारे हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज काळाने यांच्या ह्या नियोजनाखाली हा भव्य दिव्य असा हा सिंचन शिबिराचा कार्यक्रम पार पडत आहे. आणि अतिशय गोड, अतिशय सुंदर नियोजन महाराजांनी या शिबिराचं केलेलं आहे. कौतुक करण्यासारखं खूप आहे, पण जेवढंही कौतुक कराल तेवढं कमी पडतं महाराज. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन चुको नका. बरोबर आहे महाराज. जो चालायला लावतो, बोलायला लावतो. अहो मी इथं पोपटासारखा बोलतोय, पण मला कोणतरी चालवणारा मालक आहे. ही तुझिया सत्ते, वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्महे जाणून शरण आलो, मेघांनी वर्षावे. अहो पाऊस सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही. पर्वतांनी सुद्धा जागा सोडायची, समुद्राने सुद्धा त्याची जागा सोडायची नाही. पर्वतांनी त्याच्या आज्ञेनुसार सगळं चालतं हे विश्व. पर्वता बैसका ना सोडावी, समुद्र रेखा ना ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. हे माझ्या आज्ञेमध्ये महाराज. समुद्र आपल्या पृथ्वी तलावरती, समुद्र किती आहे, पाणी किती महाराज, पाणी किती, किती टक्के पाणी, 71% पाणी आहे. बरोबर. आणि जमीन किती टक्के, 29. हुशार मुलं आहेत. मग माझा प्रश्न आहे, 71% पाण्यामध्ये ही पृथ्वी का बुडत नाही? बुडली पाहिजे ना महाराज. 71% पाण्यामध्ये 29% पृथ्वी बुडली पाहिजे. ते का बुडत नाही? का बरं? ह्याला ज्याच्या पाठीमागं काय रहस्य असेल? काहीतरी रहस्य असल्याशिवाय हे चालत नाही. ह्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीसारख्या कितीतरी अशी ग्रह आहेत. हे सगळ्यांना विज्ञानामध्ये माहिती आहे. तुम्ही विज्ञान विषय आहे ना, तुम्हाला शाळेत जाता सगळे, बरोबर का? विज्ञान विषय याच्यामध्ये शिकवलं का काय? ही पृथ्वी का बुडत नाही शिकवलं शाळेमध्ये? शिक्षकांनी शिकवलं का तुम्हाला? नाही शिकवलं. हे ज्ञानोबा आपल्याला शिकवतात. शिक्षक नाही शिकवत, हे ज्ञानोबा आपल्याला शिकवतात. ऐका, आपण शेतकऱ्याची मुलं आहे, सगळी शेती करणाऱ्याची मुलं आहेत. लक्ष देऊन ऐका मातांनो, माऊल्यांनो, बहिणींनो, भावांनो, लक्ष देऊन ऐका. ही पृथ्वी का बुडत नाही ज्ञानोबा सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये 15व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक आहे. लक्ष देऊन ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही पृथ्वी का बुडत नाही. तिथे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ही जी पृथ्वी आहे हे मातीचं एक ढेकूळ आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका. हे मातीचं ढेकूळ आहे आणि हे मातीचं ढेकूळ 71% या समुद्रामध्ये का बुडत नाही? तर या समुद्राच्या, या पृथ्वीच्या तळापाशी मी बसलेलो आहे. 15व्या अध्यायामध्ये 13वा श्लोक महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
गामा विशाश भूतानि धारयाम्यहं मोजसा पौष्णामि चोषधि सोमवारसात्मकः। सर्व भूत धारण मी करतो, ही सर्व भूत या पृथ्वी तलावरची मी धारण करतो आणि या समुद्राच्या तळाशी मी घुसलेलो आहे। त्याच्या पुढची ओवी ऐका महाराज। मी निघालो असे भूतळी मनोनी समुद्र हे महाजळी ये पासोचे ढेपुळी विरेची ना। मला सांगा, गम्यालाभर पाण्यात घेतल्यानंतर गम्यालाभर पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये एक ढेकूळ टाकायचं, किती दिवसात विरघळलं हो महाराज? काही क्षणामध्ये ते ढेकूळ विरघळून जाईल। पण ही 29% मातीचं ढेकूळ भगवंत सांगतात मी त्या तळाशी बसलो आहे म्हणून ते विरघळत नाही। हे विज्ञान शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, याची गरज आहे या मुलांना। हे शाळेत शिकवलं नाही, ते या शिबिरात शिकवलं गेलं पाहिजे आणि ते जातंय। हे बालसंस्कार शिबिर आहे। कळानी महाराजांचं काहीतरी स्वप्न असेल त्या वयात, ही संस्था चालू करण्याच्या अगोदर काहीतरी नक्की स्वप्न असेल की मला हे घडवायचंय, माझा असा असा उद्देश आहे, काहीतरी डोक्यात विचार असतील म्हणूनच त्यांचं नाव स्वप्नील आहे। त्यांचं स्वप्न काहीतरी असेल म्हणून त्यांचं नाव स्वप्नील आहे आणि त्यांचं स्वप्न हे साकार होताना दिसतंय आपल्याला, बरोबर आहे का? स्वप्न साकार कधी होतं माहितीये का? त्याला मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावं लागतं आणि एक ध्येय ठेवलं पाहिजे, एक लक्ष निर्माण केलं पाहिजे की मला ह्या दिशेने जायचंय। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच लक्ष ठेवलं, हा संसार सफल आणि सुखी झाला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात, प्रतिज्ञा करतात 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली ओवी दिली, प्रतिज्ञा केली तुम्ही माझ्याकडे या। संत इतके महान असतात महाराज, देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत, देवापेक्षाही। कारण की देव दुर्जनाला मारतो आणि भक्ताचा रक्षण करतो, तसं संत कितीही दुर्जन असला, पापी असला तरी त्याला आपलं करून घेतात, त्याला आपलं करून घेतात। तर ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली। महाराज ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात तुम्ही सगळे माझ्याकडे या, मी तुमचा संसार तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देईल। लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका। हा संसार आपल्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी उभा केलाय, इतर कोणासाठी हे नाही। आपण भाग्यवान आहोत, पुणे जिल्ह्यात जन्माला आलो, भाग्यवान आहोत। आणि जर हा लाभ नाही घेतला, या नरदेह प्राप्त झाल्यानंतर जर हे नाही केलं तर मग काय होईल? काय होईल महाराज? हे नाही केलं तरी हे प्राप्त करायलाच पाहिजे, मग दुसरं काहीतरी आपल्या पांडुगुटीवर काळ बसलेला आहे, याच नरदेहाने हे प्राप्त करता येतं। ऐका, ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञापूर्वक सांगतात मी तुम्हाला सुखाची प्राप्ती करू देईल, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईल, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड। तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रतिज्ञा केली महाराज। संतांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली महाराज, नाही झाली। साधू संतांनी आपली आपण सुद्धा प्रतिज्ञा करतो की, करतो ना महाराज? उद्यापासून मी तंबाखू खाणार, उद्यापासून। कार्यक्रमातून उठून गेला की रामभाऊ काय महाराजांचं ऐकायचे, काढ तंबाखू, बरोबर का? आपली प्रतिज्ञा आहे। अहो रावणाची प्रतिज्ञा काढायला गेली नाही, खरी झाली नाही। आपली प्रतिज्ञा काय रावाने प्रतिज्ञा केली होती? समुद्राचे पाणी गोड करील, स्वर्गाला शिडी लावेल आणि सुवर्णाला सुगंध आणील, असं कोण म्हणाला? लंकाधीश लंकेचा रावण, ज्याची सगळी नगरी सोन्याची होती। मग मला सांगा, सोन्याला सुगंध आला का?
ऐका, मी फक्त जेवढं तत्वज्ञान किंवा ज्ञान मला सांगता येईल तो फक्त तुम्ही विक्षेप करू नका. जास्त विनोदाच्या भानगडीत मी पडत नाही. आता काहींना कसं आहे, प्रत्येकाची आवड महाराज वेगळी आहे. कुणाला विनोद आवडतो, कुणाला चिंतन तत्वज्ञान आवडतं, कुणाला दांगडदिंग आवडतं, कुणाला तमाशा आवडतो. प्रत्येकाची भिन्न भिन्न आवड आहे. या पृथ्वी तलावर प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचे विचार भिन्न आहे. पण ते भिन्न भिन्न विचार एका समुदायाखाली, एका संप्रदायाखाली आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. सगळ्यांचे विचार, वाईट विचार काढून सगळे एका संप्रदायाखाली आणण्याचं काम, सगळी संत परंपरा एकत्र आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. म्हणून ज्ञानेश्वर या संस्थेला नावच दिलंय माऊली बाल संस्कार संस्था. माऊलींचं कार्य आहे आणि हे धर्माचं कार्य हे पुढे चाललं पाहिजे. आणि याच वयात महाराज वय संस्कार देण्याचं खरं वय तुम्हाला सांगतो. वयाच्या 16 वर्षापर्यंत मुलं संस्कार देणे योग्य असतात. कारण की आपण म्हणतो ना, 10वीला गेला की त्याला शिंग फुटतात. लक्ष द्या, 10वीला गेल्यानंतर त्याचं विचार परिवर्तन होत जातं महाराज. त्या 16 वर्षाच्या आतच त्या मुलांना संस्कार झाले पाहिजे. आणि जर हे संस्कार नाही दिले तर ती मुलं पुढं कोणाचंच ऐकत नाही, आपल्या आईबापाचं सुद्धा ऐकत नाहीत. हे वास्तव आहे आणि सत्य परिस्थिती आहे. कितीतरी 16 आणि 17 वर्षाची मुलं मावा आणि गोवा खाऊन तोंडाचं आपल्या शरीराचं वाटोळं करून घेतलं महाराज. 16-17 वर्षाची 18 वर्षाची मुलं दारू पिऊन आपल्या शरीराचे लिव्हर शरीर बर्बाद करून टाकलं. किती सुंदर नरदेह दिला महाराज आपल्याला. हा किती सुंदर. आणि तो कशासाठी दिला हेच कळलं नाही आम्हाला. कशासाठी दिला महाराज? भोजनासाठी का भजनासाठी? हा देह कशासाठी दिला? बाधा झाली आहे देहाला. पण ती बाधा दूर करण्याचं काम कोणी केलं माहिती? साधुबोध झाला तो निरोनिया ठेला. ज्ञानेश्वर महाराज सारखे संत, या संतांनी ती बाधा दूर करण्याचं काम केलं. म्हणून त्या संतांच्या चरणावर आपल्याला नतमस्तक झालं पाहिजे. नवे नवे त्यांचं रोज चिंतन केलं पाहिजे. त्यांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हरिपाठ गायला पाहिजे. लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ काहीतरी नित्यनेम जीवनात पाहिजे महाराज. जीवनामध्ये नित्यनेम नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. वाया व्यर्थ कथा काही उपयोग नाही. जीवनाला नियम पाहिजे. नियम असेल तर तो त्याचं ध्येय गाठू शकतो. ज्ञानेश्वरी वाचल्याचा फायदा काय? गाथा वाचल्याचा फायदा काय? काकडा भजन केलेल्याचा फायदा काय? आणि हरिपाठ केलेल्याचा फायदा काय? काय फायदा आहे महाराज सांगू? आज मी ज्या नारदाच्या गादीवर उभा आहे हे मी फक्त घरी राहून केलं. घरी राहून केलं आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या भगवंतांनी माझ्यावर कृपा केली. रोज हरिपाठ केला पाहिजे. रोज हरिपाठी गेले हरिपाठी स्थिरावला. हरिपाठी गेले देवांत जिटेले. हरिपाठी स्थिरावला आणि मनोमार्गे गेला हुशार आहे. मग मनाच्या मागे जायचं का हरिपाठाच्या मागे जायचं? हरिपाठ हा पाठ केला पाहिजे. हा कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्वांसाठी हा हरिपाठ दिला. 20 मिनिटात हरिपाठ होतो. ध्रुवपद म्हणून जर म्हटलं ना, 20 ते 25 मिनिटात हरिपाठ होतो ध्रुवपद म्हणून. आणि जर ध्रुवपद न म्हणता हरिपाठ म्हटला तर एक 10 मिनिटात हरिपाठ होतो. पण आपल्याला घाई नाही करायची. आणि त्या हरिपाठ म्हणत असताना हरिपाठातले अभंग आपल्याला काय बोध देतात? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काय उपदेश दिला? हा कशासाठी हे सांगितलं हे कळलं पाहिजे आपल्याला. बहु केले पाठांतर वर राहिले दूर. नाही तर भरपूर पाठांतर आहे.
पण सांगताय काय अभंग आपल्याला हे जर नाही कळलं तर त्या पाठांतराचा शून्य उपयोग होतो, त्याचा उपयोग होत नाही. किती पोथी पुराण वाचली, किती वाचली, त्याचा जर अर्थ नाही कळला. कशासाठी ज्ञानेश्वरी, कशासाठी हरिपाठ, कशासाठी? म्हणून पाठ केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. आणि जर हरिपाठ नाही केला तर हरी आपल्याकडं पाठ करेल, हरी आपल्याकडे पाठ करेल. काय म्हणतोय? हरी आपल्याकडं पाठ करेल. आणि हरीने जर आपल्याकडं पाठ केली तर काय होईल माहितीये का? काय होईल? मी काय म्हणतोय सांगतोय लक्षात येते ना? म्हणून त्या हरीला पाठ केलं पाहिजे. त्याने आपल्याकडे पाठ नाही केली पाहिजे, आपण हरिपाठ केला पाहिजे. आणि हे शिकवलं जातं फक्त इथंच ह्या शिबिरामध्ये किंवा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हेच ज्ञान दिलं जातं. ज्ञानाशिवाय, ज्ञान प्राप्त करायचं असेल ज्ञान, तर त्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल महाराज? ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याला अभ्यास करावा लागेल. अभ्यासामध्ये ज्ञान, अभ्यासात ज्ञान, ज्ञानामध्ये ध्यान, ध्यानात कर्मफल त्याग, तदनम शांती. एकदा अभ्यास केला की ते ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला ध्यान त्या परमेश्वराकडे आपलं जाईल. बरोबर? नाही ज्ञाने सदोषम पवित्रम यद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये नाही. म्हणून ते ज्ञान कुठं मिळेल? तर ते ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर. कारण की आमच्या जनाबाई सांगतात, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. ते ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि ते मार्ग, तो मार्ग दाखवण्यासाठी गुरु चांगला पाहिजे, गुरु योग्य पाहिजे, तो आत्मदर्शन करून देणारा पाहिजे. आणि आत्मदर्शन केल्यानंतर, करून दिल्यानंतर त्यामुळं आपलं समाधान झालं पाहिजे, असा गुरु पाहिजे. आणि हे बालसंस्कार शिबिर जे चाललंय, हे आदर्श गुरु स्वप्नील महाराज एक आदर्श संस्कार होत आहे. हे संस्कार होणं काळाची गरज आहे. कारण की यामधून एक एक देशाचं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे. कोण सैनिक होईल, कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, हे देशासाठी होणार आहे आणि स्वतःसाठी होणार आहे. कोण कीर्तनकार होईल, कोण गायनाचार्य होईल, कोण मृदुंगाचार्य होईल. महाराज प्रत्येकाचं लक्ष कोण तो वेगळं वेगळं होणार आहे. पण त्याच्यावरती अगोदर संस्कार झाले पाहिजे. ते ज्ञान, मग ते ज्ञान कुठं मिळेल? तर त्या गुरुपाशी. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. बरोबर? गुरु तो योग्य असावा. पाणी पिना छान के, अरे गुरु करना पहचान के. तो गुरु शोधला पाहिजे. आणि ते सगळे गुण महाराजांमध्ये आहेत हे नक्कीच. कारण की या संस्थेची प्रसिद्धी किंवा विस्तार इतका महाराष्ट्रामध्ये झालेले भरपूर नाव. आणि त्यासाठी महाराजांनी किती मेहनत घेतली असेल ते स्वप्नील महाराजांनाच माहिती असेल. अतिशय उच्च पदावरती ही संस्था कार्य करते. महाराष्ट्रभर या संस्थेचं नाव आहे. आज युट्यूबच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, हे माध्यम आहे, कळलं पाहिजे लोकांना. आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा आंबोडी गावामध्ये एक सुसंस्कारी बालशिबिर आणि तिथं अध्यात्म ज्ञान आणि योगासनं सगळं काही शिकवलं जात. मग हे करत असताना शिक्षणही चालू आहे. शिक्षणाची ही सोय महाराजांनी केली. बरोबर आहे? अध्यात्म ज्ञान घेत असताना ज्या संतांनी मार्ग दाखवला त्याच मार्गावर चाललं पाहिजे का दुसऱ्यांनी नको त्या मार्गाने नाही गेलं पाहिजे. योग्य वाट लावणाऱ्याच्या मागे नाही जायचं महाराज, वाट दाखवणाऱ्याच्या मागे गेलं पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञान देत असते महाराज.
म्हणून त्या साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर ही संस्था चाललेली आहे, दुसऱ्याच्या मार्गावर नाही. मग ह्या मार्गावर गेल्यानंतर ह्या संतांच्या ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे मार्ग चाललेत ना त्या मार्ग गेल्यानंतर आपला संसार सफल झालाच पाहिजे आणि तो होणारच. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सगळं जे घडतं ना हे कमी वयातच. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली जगाला. जे संस्कृत भाषेमध्ये जी भगवद्गीता होती ती आपल्यासारख्या सामान्य जीवाला समजल अशा भाषेमध्ये ती प्राकृत भाषेमध्ये ती आणली. परंतु आपली लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. महाराज लक्ष देत नाहीत. महाराज आपल्या सगळ्या आयत्या पिठावर आहेत. कळा नाही महाराज, सगळं आयत्या पिठावर आहेत. आपण सगळं इथं फुकट खाणारे आहेत. माझी भाषा कळते ना का जड जाते? कोण म्हणत असेल ना माझी एवढी संपत्ती आहे, माझी तेवढी संपत्ती आहे. अहो ज्याचा 700 कोटीचा बंगला आहे ना 700 कोटीचा, त्याच्या जेवणामध्ये काय माहितीये का? सकाळच्या जेवणामध्ये चपाती आणि भाजी, त्या चपातीला तेल नाही आणि त्या भाजीत मीठ नाही. ऐका, ज्या चपातीला तेल नाही आणि भाजीत मीठ नाही आणि ते जेवण केल्यानंतर त्याला 2 गोळ्या घ्याव्या लागतात. एक बीपीची गोळी घ्यावी लागते ब्लड प्रेशरची आणि एक शुगरची गोळी घ्यावी लागते. ही वास्तव परिस्थिती आहे. आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा त्याला झोप लागत नाही, मग 3 गोळ्या घ्याव्या लागतात जेवणानंतर. त्याच्यात झोपेची एक्स्ट्रा गोळी घ्यावी लागते. मग आपण असं समजायचं नाही की हे सगळं माझं आहे. हे सगळं माऊलींनी ह्या भगवंताने आपल्याला सगळं मोफत दिलंय, सगळं मोफत वाटप आहे. मला सांगा, जन्माला आलो त्यावेळेस काय आलं आपल्या बरोबर? अरे जन्माला आलो त्यावेळेस आपल्याला नाव दुसऱ्याने ठेवलं. कोणी नाव ठेवलं का आपलं आपणच नाव ठेवलं? सांगा महाराज. नाव दुसऱ्याने ठेवलं. आपलं पालन पोषण सगळं दुसऱ्याने केलं. संस्कार दुसऱ्याने दिले. जसे आज स्वप्नील महाराज संस्कार संस्थेच्या माध्यमातून संस्कार देत आहेत. मग आपण काही केलं नाही, आपल्या सगळं दुसऱ्याने केलेलं आहे. सगळं विस्तार करून सांगत नाही. सगळं जन्माला आल्यावर नाव दुसऱ्याने ठेवलं. पजलिया बालकासी नाव नाही तयापासी ठेविता नावासी ओदित उठे. बरोबर आहे. पण जीवन असं जगलं पाहिजे. कबीरदास म्हणतात जीवन कसं जगलं पाहिजे? ज्या वेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस अख्खं जग हसत होतं महाराज. सगळं जग हसत होतं आणि मी एकटाच रडत होतो. पण जीवन असं जगलं पाहिजे, मी गेल्यानंतर सगळं जग रडलं पाहिजे आणि मी हसत हसत गेलो पाहिजे. जब हम पैदा हुए जग हंसे और हम रोए. ऐसी करनी कर चल तू जग रोए और हम हसे हसे चले. त्यामुळं कर्म असं केलं पाहिजे. मागा कर्मच शिल्लक राहतं तुमचं. या जगामध्ये तुमचं दुसरं काही शिल्लक नाही. सगळं राहतं तुमचं कर्म आणि कर्म, तेही सत्कर्म शिल्लक राहतं. योग्य दिशेनं पाहिजे. तुमची दिशा जर भरकटली तर तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझी भाषा नाही, ही संतांची भाषा आहे. संतांच्या म्हणून मनोमार्गे गेला संतांनी त्या मनाला कंट्रोल केलं पाहिजे. आपलं मनच इतकं घातक आहे महाराज. मन चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. 2 प्रकारचं मन आहे. बाह्य मन आणि आंतरमन अशी 2 प्रकारची मन आहेत. आतल्या मनाला माहित असतं हे मी पाप करतोय, हे वाईट करतोय, मी चोरी करतोय, हे वाईट आहे. पण बाहेरचं मन त्याला दाबत असतं. बाह्य मन जे आहे ना
ते आतल्या मनाला दाबा असतं, नाही नाही तू ग बस, हे चांगलंय करतो, हे चांगलंय. चोरी करणं पाप आहे का पुण्य? पाप आहे, परंतु तू चोरी करत असतो हे त्याला ज्ञान आहे, माहिती आहे चोरी करणं पाप आहे. चोरी केल्यानंतर मला जेलमध्ये जावं लागल, मला शिक्षा भोगावी लागल, पण तू चोरी का करतो त्याला सगळं माहित असतं त्या मनाला, परंतु त्याचं ते चित्त आवरत नाही. त्याला चित्त म्हणून जर चित्त त्या भजनात आणि ह्याच्यात नसल तर आपल्याला ते नको त्या मार्गाला घेऊन जातं. आणि त्या नको त्या मार्गाला जर जायचं नसल तर अशा संस्कार शिबिरात आलं पाहिजे. संस्कार शिबिरामध्ये आलं पाहिजे आणि त्या देवाचं चिंतन घडलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा पांडुरंग. आपलं कल्याण झालं पाहिजे, आपलं हित झालं पाहिजे, हा उद्देश समोर पाहिजे. आता हे सगळे बालगोपाळ आहेत, कोणाला काही कळत नाही महाराज, कारण की भले भले या पृथ्वी तलावर होऊन गेलेले आहेत. हे कशासाठी निर्माण झाले, मी कशासाठी आलोय, मला कुठं जायचे, मी आलो कशासाठी, मी कोण आहे हेच कळत नाही. साधू संतांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण ते वाचत नाही. ही शोकांतिका आहे. अरे इतका सुंदर मनुष्य देह मिळाला आणि तो जर असा व्यर्थ गेला तर आयुष्याची बरबादी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने गेलं पाहिजे. कारण की ह्या महाराष्ट्रामध्ये नवे नवे या भारतामध्येच ही संस्कृती टिकून आहे. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा, जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जा, भारतासारखी संस्कृती जगात कुठेच नाही. आणि महाराष्ट्रासारखी परंपरा, संत परंपरा या विश्वामध्ये कुठेच नाही. हा वारकरी संप्रदायाने जो पाया रचलेला आहे सगळ्यांना घेऊन रचलेला आहे. सगळे आठा पकड, सगळ्या जातीचे भेद आहे का महाराज? हे संस्कार दिले संतांनी आपल्याला आणि त्या संस्काराच्या वाटेवर आपण चाललं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये त्या देवाला चिंतन केलं. चिंतन नाही करायचे, ते सगळं आपोआप चाललेलं आहे, हे विश्व आपोआप चाललेलं आहे. म्हणून त्या देवाचं एकदा गोड भजन करायचं. सर्वांनी हातवर करा मस्त पैकी. विठोबा रखोमा झालं ना, मन प्रफुल्लित आणि आनंदित होत. असा आनंद घरी मिळतो का? आपला घरचा संसार कसा आहे सांगा बरं. आता ही वयस्कर माता आहेत माझ्या, आहे का घरी असं? इथं आले असं आनंदच वेगळा आहे महाराज. जीवनात आनंद मिळवायचा असेल त्या भगवंताचं भजन, दुसरं काही नाही. नामस्मरणच झालं पाहिजे, नामचिंतनच झालं पाहिजे. कितीही प्रपंच आटीतटीने, कितीही कष्टानं, कितीही रात्रंदिवस पळत, फायदाच नाही होणार महाराज, आनंदच भेटणार नाही. कारण की मी अनुभव घेतलाय म्हणून सांगतो. ज्याचे झालेलं आहे ना प्रत्येकाला अनुभव आहे. सायास करशी प्रपंचात रात्रंदिवस पळतो, रात्र सायास दिननिशी, दिवसा निशी म्हणजे रात्री, रात्र बी पळतो आणि दिवसा पळतो. रात्रीची लाईट आली की रात्रीचा बी झोय जातो, बरोबर? त्याला झोप नाही जीवाला, आहे काय विश्रांती काय द्या. रात्रभर पळतो, दिवसभर पळतो, पण समाधान सुख नाही जीवनामध्ये. करतो कशासाठी हेच कळत नाही.
अरे मुलांसाठी केलं पाहिजे, कर्तव्य आद्य कर्तव्य प्रत्येक आई वडिलाचं हे केलंच पाहिजे, पण ते करत असताना परमार्थ झाला पाहिजे, त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, ते दिलं पाहिजे, ते ज्ञान दिलं पाहिजे. हे ज्ञान शाळेत जर नाही मिळत म्हणून ह्या संस्था ह्या उभारलेल्या आहेत. हे ज्ञान ह्या संस्थांच्या माध्यमातून आज ही पिढी घडली जात आहे. ही पिढी घडली जाते. स्वप्नील महाराजांसारखे असे कित्येक जण या महाराष्ट्रामध्ये भरपूर संस्था आहेत. उद्देश काय? माझी मुलं किंवा या परिसरातील विद्यार्थी योग्य दिशेने चालले पाहिजेत, व्यसनी नाही झाले पाहिजेत. बरोबर आहे ना? तर मी सांगेल तसं करायचं बरं का? हा, फक्त असं असं करायचं. कर ना, नीट करायचं, नीट इकडे बघून करायचं. कसं करायचं? असं असं करायचं. मी सांगतो असं नको, मी सांगतो. दुसरा कोण आहे रे इथं? ही येत आहे करतो ना, असं असं करायचं. तू काय करायचं? फक्त असं करायचं. तो उभा राहा, ती दिसतंय कॅमेऱ्यामध्ये, सरळ उभा राहा. आता मला सांगा, लक्ष द्या, हसू नका, तू हात बंद करू नको, तुझा हात चालू राहू. आता मला सांगा, याच्यातलं तुम्हाला चांगलं कोण वाटतंय? हा, हे चांगलं वाटतंय ना? मग आता हे झालं पाहिजे का हे झालं पाहिजे? टाळ्या वाजवा एकदा सगळं. हे आपल्याला शिकायला इथं मिळतं. हे संस्कार आपल्याला तंबाखू खाणं, गुटखा खाऊन किती सुंदर निर्णय दिला. जीवन मस्त जगलं पाहिजे महाराज, आनंदात जगलं पाहिजे. देशासाठी ही गरज आहे काळाची, आणि इथं आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. 3 वेळा सांगितलं मी, कारण हेच सत्य आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि इथंच देवाचं चिंतन शिकवलं जातं. मी सारखंच का तेच सांगतोय, आपण रोज तीच भाजी खातो, बरोबर ना महाराज? तीच भाजी आणि तीच भाकरी खातो, मग रोज त्या देवाचं नाव घ्यायला काय अडचण नाही. ज्याच्यामुळं आपल्याला रोज अन्न मिळतं. पाऊस आपल्या हाताने पडतो का? पाऊस कोणामुळे पडतो? पृथ्वी त्याची, पाऊसही तोच पडणार. मग जो आपल्याला देतो त्याचं भजन करायला काय आपल्याला अडचण आहे? ज्याच्यामुळं आपण आहे ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, वाजवलीच पाहिजे. प्रवचन 1 तास असतं, बरोबर का? प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, भजन 3 तास, आणि तमाशा रात्रभर. आपल्या जीवनाचा तमाशा नाही झाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर एकनाथ महाराज एके ठिकाणी सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा, जाण तसे सकळ ही जीवाचा, करीतो संभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. म्हणून सतत त्या विठ्ठलाचं, त्या देवाचं भजन केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळा म्हटलं महाराजांनी. तोच एक सत्य आहे, म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सतत ते सांगितलं. आणि आजी संसार सुफल झाला गे माई, देखिले पाय त्या विठोबाचं चरणाचं स्मरण सतत केलं. आणि तोच मला पावा, दुसरा कोणी नाही, तोच एक पावा. त्याच्यामुळं माझा संसार सफल झालेला आहे. ही बालसंस्काराची शिबिर चालू आहे. काळाची गरज आहे. आपल्या मुलांना संस्कार लागले पाहिजे. कारण की आपण हे कलियुग इतकं भयंकर आहे महाराज. कलियुगामध्ये 5 अवगुण दिलेले आहेत. ज्यावेळेस कलियुगाचा प्रारंभ झाला त्यावेळेस 5 अवगुण काहींना माहीत असतील नसतील. 2 मिनिटं शिवाय आपण थांबवणार आहोत. व्यभिचार आहे, म्हणजे परस्त्री गमन आहे, जुगार आहे, मद्यपान आहे, आणि
चोरी करणं, थोडक्यात ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कलियुगाचा सध्या प्रभाव काळाने मला जास्त आहे. म्हणून हे संस्कार देणं ही काळाची गरज आहे आणि हे केलं पाहिजे. प्रत्येक माता पित्यानं आपल्याला घरी वेळ नसतो मुलांच्याकडे लक्ष द्यायला, जे सर्व्हिसला आहेत. जास्त करून सांगतो महाराज, इतकी परिस्थिती भयंकर आहे आज. मोबाईलच्या नादामध्ये आपण सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही एक 2 मिनिटात सांगतो आणि शेवट थांबवतो. घडलेली घटना आहे, पाहितली असेल तुम्ही, नसल. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुर्डवाडी गाव आहे, मोठं शहर आहे. मोबाईलच्या नादामध्ये मोबाईलची गेम, चक्री गेम आहे, चक्री गेम म्हणून ती मुलं खेळायची. लक्ष देऊन ऐका, मुलं किती बर्बाद होत आहेत त्याच्या नादात. त्या मोबाईल, ती गेम खेळत असताना रोज ती गेम खेळायची आणि ती गेमची इतकी सवय बेकार लागली तर त्या मुलानं, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, दुधाचा पगार 10 दिवसाला झाला की तो घरी जात नव्हता पगार, तो त्या गेमवर लावायचा पैसे. आज पैसे जिंकल, उद्या पैसे जिंकल, आपल्याला आपण करोडपती होऊ हे आशेने तो रोज ते पैसे लावायचा. असं करता करता 86 लाख रुपये त्यांनी संपवले. ही घडलेली घटना आहे, वस्तुस्थिती आहे. 86 लाख रुपये संपले नाहीत महाराज. 6 एकर जमीन होती त्याच्याकडे, 6 एकर जमीन सुद्धा त्याची गेली. कशामुळं? मोबाईल मध्ये गेम खेळत होता फक्त. आणि आज त्या मुलावरती उपासमारीची वेळ आहे, दुसऱ्याच्या शेतात काम करावं लागतंय. म्हणून मोबाईल किती वापरायचा आपण आणि त्या गेम किती खेळायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. हे प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे. पण आज अशी परिस्थिती, आई वडीलच त्या गेम मध्ये जाऊन बसलेत, मोबाईल मध्ये. हे प्रत्येक आई बापांना समजणं गरजेचं आहे. आपली मुलं जर योग्य मार्गाला जायची असतील तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपली बर्बादी झाली नाही पाहिजे, आपला विनाश झाला नाही पाहिजे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संते, नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडले शीश, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय.